मुस्लिम धर्मीयांचा वर्षातला सर्वात मोठा आणि पवित्र सण रमजान ईदच्या पावन निमित्तानं शिर्डीमध्ये मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली। माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये येऊन मुस्लिम बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून नागरिकांशी संवाद देखील साधला आणि समाजामध्ये एकोप्याचा आणि बंधुभावाचा संदेश दिला आहे। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की शिर्डी ही नगरी सर्व धर्म समभाव जपणारी पवित्र भूमी आहे। साईबाबा यांच्या सबका मालिक एक या विचारातून समाजात एकता, सौहार्द आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। ईदच्या निमित्तानं शिर्डीमध्ये विविध धर्मीय नागरिक एकत्र येऊन सण साजरा करत असल्याचं उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळालं। याप्रसंगी सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येत बंधुभाव आणि ऐक्याची परंपरा कायम ठेवली। डॉ विखे पाटील यांनी सर्व नागरिकांना ईदच्या शुभेच्छा देताना समाजात शांतता, आनंद आणि समृद्धी नांदो तसेच सर्वांनी मिळून एकात्मता टिकवावी असं आवाहन केलं। आज रमजानच्या या समाप्तीला ईदच्या या सणानिमित्त शिर्डी येथे ईदगाह मैदानमध्ये शिर्डी येथील आमच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। वर्षानुवर्ष ही एक प्रथा आणि परंपरा आम्ही सातत्याने कायम ठेवली। शिर्डी हे एक सर्व धर्मसमभावाच्या भावनेने वागणारं शहर आहे। राहत्या तालुक्यामध्ये आपण तोच सामंजस्य आणि तोच समन्वय ठेवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हा समन्वय कायम राहावा। शिर्डीच्या या साईबाबांच्या पावनभूमीमधून एकग्रतेचा संदेश हा पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये जावं हीच आमच्या तमाम सगळ्या ग्रामस्थांची इच्छा असते आणि म्हणून असे सण ज्यामध्ये सगळे धर्माचे लोक एकत्रित येतात, आमचे नगरसेवक असतील, मुस्लिम समाजाचे समाज बांधव असतील, हे सगळे एकत्रितपणे आजचा हा दिवस साजरा करतात। मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या तमाम आमच्या समाज बांधवांना ईदच्या लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। या प्रसंगी शिर्डीतील बहुसंख्य नागरिक पदाधिकारी उपस्थित होते। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।